आता नेक्स्ट बीट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. कन्सेप्ट समजून घ्या. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन मध्ये डिफरन्स काय असतो. रिफ्लेक्शन म्हणजे काय होता, फेनॉमेना ऑफ लाईट बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट. म्हणजेच कुठेतरी लाईट स्ट्राईक करते आणि वापस जाते. सपोज ते फेनॉमेना असते रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्यावेळेस कंडिशन काय होती, तर नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस जो होता तो काय होता, रेड कलरनं पेंट केलेला होता किंवा कव्हर अप केलेला होता. तिकडून काहीच रिफ्लेक्शन होत नाही, ते रे थ्रू आउट ट्रान्सफर होत नाही. त्यावेळेस ते काय म्हणतो आपण, त्याला रिफ्लेक्शन म्हणतो. हे हायली पॉलिश्ड सरफेस असते, त्याच्यावर रिफ्लेक्शन ऑफ लाईट होत असते. क्लिअर आहे. आता रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय असतंय, सपोज हा एक मीडियम आहे ग्लास, इकडे एक मीडियम आहे एअर. आता ग्लासला कुठे मी इथं हॅचिंग लाईन दाखवलं नाही, सेक्शन लाईन दाखवलं नाही त्याच्यावर. म्हणजे ग्लास हा टोटली ओपन ग्लास आहे, ट्रान्सपरंट ग्लास आहे. म्हणजेच एखादा जर रे ऑफ लाईट येत असेल सोर्स पासून जर रे ऑफ लाईट येत असेल तर तो काही प्रमाणात रिफ्लेक्ट होतो, होत नाही असं नाही, होतो. पण काही रे आणि खाली जातात कुठेतरी, असं काहीतरी मुवमेंट होते, काहीतरी. हे ऍक्च्युअल नाही, फक्त एक फिजिकल सांगतो तुम्हाला, अज्युम करण्यासाठी सांगतोय की हे काय, एक रे आला, इकडे गेला, परत तिथून. म्हणजे जर ग्लास जर धरला, तुमच्या चष्म्यातून तुम्हाला आरपार दिसतं की नाही. सिंपल कन्सेप्ट आहे, एक प्रकारचं रिफ्रॅक्शन आहे. चष्म्याची ग्लास ही लेन्स असते, मिरर नसतो तो. मिरर मध्ये आपल्याला इमेज ऑब्टेन होते, लेन्स मधून इमेज मिळत नाही, आपण ऍक्च्युअल पाहू शकतो ती गोष्ट. ठीक आहे, ते काय होते पुढे लक्षात येईल. पण इथं काय, रेची पोझिशन काय, इन्सिडेंट रे आला इथं यांच्या बॉर्डरला, ग्लासच्या बाउंड्रीला टच केला, तिथून परत ट्रान्सफर झाला, परत ग्लासच्या बाउंड्रीला आला, परत एअर मध्ये निघून गेला. याला म्हणलं जातं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणलं जातं. एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जर लाईट रेज एंटर करत असतील तर त्या फेनॉमेनाला काय म्हणलं जातं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणलं जातं. क्लिअर आहे. The bending of light, the bending of light when it goes from one medium to another obliquely is called refraction of light. म्हणजेच एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असताना जी बेंडिंग ऑफ लाईट होते ऑब्लिकली म्हणजे तिरकस, ऑब्लिकली म्हणजे तिरकस, स्ट्रेट जात नाही. सपोज का बरं जात नाही ते पण पुढे एक्सप्लेन करणार आहे. असा जर रे आला तर असाच सरळ जाणार नाही, असा जर रे आला तर असाच सरळ जाणार नाही. असा जाऊ शकतो नॉर्मल असेल तर, पण असा जर रे आला तर असाच स्ट्रेट ट्रॅव्हल होणार नाही किंवा असाच होणार नाही, तिथं काहीतरी बेंडिंग होते. तर ते कशामुळे होते, स्पीड ऑफ लाईट इज डिफरंट इन डिफरंट मीडियम. लाईटची जी स्पीड असते वेगवेगळ्या मीडियम मध्ये वेगवेगळी स्पीड असते. व्हॅक्यूम मध्ये स्पीड ऑफ लाईट काय असते, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम 3 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढी असते स्पीड ऑफ लाईट व्हॅक्यूम मध्ये. इन केस ऑफ व्हॅक्यूम द स्पीड ऑफ लाईट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढी स्पीड असते. पण तीच ज्यावेळेस ग्लास मध्ये एंटर करते त्यावेळेस स्पीड ऑफ लाईट याच्यापेक्षा कमी होते. किती कमी होते पुढे बघायचं आहे, पण लेस दॅन 3 असते, मे बी 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. स्पीड ऑफ लाईट इन ग्लास इज लेस ऍज कम्पेअर टू व्हॅक्यूम. मग स्पीड जर कमी झाली तर त्याची डायरेक्शन काय होते, डायरेक्शन पण चेंज होते, त्याच डायरेक्शन मध्ये जात नाही. थोडक्यात जर वॉटर फ्लो होत असेल, एक कॉन्स्टंट वॉटर फ्लो जर होत असेल, उताराला पण बघा,
त्यावेळेस जर त्याच्या मध्ये जर दगड जर आला तर ते काय करते, वॉटर त्याची डायरेक्शन बदलते आणि दुसऱ्या डायरेक्शन जायला चालू होतं. तो कन्सेप्ट या ठिकाणी यूज होतो ज्यावेळेस स्पीड काय आहे तर व्हॅक्यूम मध्ये 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे, पण जसं डेन्सिटी आता ते फॅक्टर कुठलं आहे जे स्पीड ऑफ लाईटला कमी जास्त करतं, ते असतं डेन्सिटी ऑफ मटेरियल. आता डेन्सिटी ऑफ व्हॅक्यूम काय असेल ते असेल व्हॉट इट मे बी ऍज कम्पेअर टू डेन्सिटी ऑफ ग्लास. ग्लासची डेन्सिटी काय असते, मॅक्झिमम असते ऍज कम्पेअर टू एअर. डेन्सिटी म्हणजे मास बाय व्हॉल्यूम, तेवढ्या व्हॉल्यूमचा मास आणि तेवढे मास बाय व्हॉल्यूम. 1 kg मास असेल, व्हॉल्यूम जर 1 मीटर क्यूब असेल तर 1/1 ही त्याची डेन्सिटी असते. सिमिलरली डेन्सिटी ऑफ एअर इज व्हेरी मच लो ऍज कम्पेअर टू ग्लास. म्हणजे डेन्सिटी जर तिथं जर जास्त असेल तर स्पीड ऑफ लाईट काय होते, कमी व्हायला चालू होते. म्हणजे रे जो येणार होता सरळ त्याच डायरेक्शन मध्ये जाणार नाही, तो रे काय करेल त्याची डायरेक्शन बदलेल. या डायरेक्शन बदलण्याच्या फेनॉमिनालाच काय म्हणलं जातं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणलं जातं. क्लिअर आहे? हो सर. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे दोन्ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. The change in direction of light. The change in direction of light when it passes from one medium to another medium. When it passes from one medium to another medium. One medium to another medium. Obliquely is called refraction of light. Is called refraction of light. Simple definition आहे. मी काय म्हणतोय, the change in direction of light when it goes from one medium to another medium obliquely is called refraction of light. तिरकस प्रमाणात चेंज होते, बेंड होती डायरेक्शन, त्याला काय म्हणलं जातं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. क्लिअर? हो सर. The bending of light takes place. The bending of light किंवा त्याला रिफ्रॅक्शन म्हणलं जातं, takes place at the boundary of the medium. At the boundary of medium. म्हणजेच काय म्हणलेलं आहे, सपोज अज्युम करा हा ग्लास आहे, एअर मधून एखादा रे एंटर केला त्यावेळेस याची बेंडिंग कुठे होते, तर या ठिकाणी बेंड झाला. कुठे झाला, ऍट द बाउंड्री बेंडिंग होते. ठीक आहे. Bending of light takes place किंवा occurs at the boundary of the medium. ग्लास आणि एअरची ज्या ठिकाणी बाउंड्री आहे त्या ठिकाणी त्याची बेंडिंग होत असते. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत? हो हो सर. लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. झालं सर.
लक्ष द्या. एक ग्लास स्लॅब घेतलोय तुम्ही, एक ग्लास घेतलोय, स्क्वेअर ग्लास असेल किंवा कसाही ग्लास असेल, ग्लास घेतलोय. इन्सिडेंट रे काय केलंय, ऍटमॉस्फिअर मधून आलेला आहे, म्हणजेच मीडियम काय असेल त्याचं, एअर मधून आलेला आहे. हा जो रे आहे एओ रे, इन्सिडेंट रे काय एओ. इन्सिडेंट रे स्ट्राईक कुठे झाला, बाउंड्रीला ऍट पॉइंट ओ स्ट्राईक झाला. ठीक आहे. आता ओबी ह्या काय झाला, रे मध्ये दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रान्सफर झाला, म्हणजे रिफ्रॅक्ट झाला, बेंडिंग ऑफ रे ऑकर झाली, म्हणजे रिफ्रॅक्टेड रे, रिफ्लेक्टेड नाही, परत रिफ्रॅक्टेड रे काय ओबी. तो रे कोणता आहे, ओबी हा रे आहे, रिफ्रॅक्टेड रे आहे. ठीक आहे. नॉर्मल त्या ग्लासला एक नॉर्मल NON डॅश, NON डॅश ही काय नॉर्मल आहे, जे की ग्लासला नॉर्मल आपण ड्रॉ केली NON डॅश, जी नॉर्मल ऍट पॉइंट ओ पासून ड्रॉ केलेली आहे, वर आणि खाली. क्लिअर. आता ज्यावेळेस इन्सिडेंट रे ऍट बाउंड्री स्ट्राईक होईल, रिफ्रॅक्शन होईल, बेंडिंग ऑफ लाईट होईल, आणि तो रे काय सरळ या डायरेक्शनला जाण्याच्या ऐवजी सरळ जर स्ट्रेट लाईन मध्ये लिनियर प्रोपोगेशन जर मी याचं ड्रॉ केलं तर काय होईल, सरळ जायला पाहिजे होता, तर तो सरळ न जाता काय केला रे, या साईडला बेंड झाला. ठीक आहे. बेंडिंग कुठे झाली, टुवर्ड्स द नॉर्मल बेंड झालेला आहे तो. ठीक आहे. मग त्यावेळेस रे अँड नॉर्मल, अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल, त्या अँगलला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स डिनोट कसं करतो, स्मॉल आय ने डिनोट करतो. सिमिलरली दुसरा एक अँगल तयार झालेला आहे ओबी आणि नॉर्मल मध्ये जो अँगल तयार झालेला आहे त्या अँगलला म्हणलं तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल बिटवीन रिफ्रॅक्टेड रे and normal, angle between refracted ray and refraction, angle of refraction denote करतो small r. ठीक आहे. angle of refraction आणि angle of incidence, angle of incidence म्हणजे काय, angle between incident ray and normal is nothing but angle of incidence. Similarly, angle between refracted ray and normal is angle of refraction. Clear. आता जसं लॉ ऑफ रिफ्लेक्शन होता तोच लॉ रिफ्लेक्शनला ऍप्लिकेबल असेल असं नाही. इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन युजली इक्वल राहतीलच असं नाही, दोन्ही डिफरंट असणारच, कारण मीडियम चेंज होणार आहे. म्हणून काय असेल, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर नॉट युजली सपोज्ड टू बी इक्वल. ते दोन्ही इक्वलच असतील असं म्हणता येणार नाही. क्लिअर. समजतंय, म्हणजे लॉ ऑफ रिफ्लेक्शन रिफ्लेक्शनला ऍप्लिकेबल होईलच असं सांगता येणार नाही. नाही. लिहून घ्या. झालं सर. हो सर. Next type, causes of refraction. आता रिफ्रॅक्शनचे कॉजेस काय असतील, आताच आपण डिस्कस केलं होतं.
स्पीड ऑफ लाईट इन एअर काय होती? स्पीड ऑफ लाईट इन एअर 3 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड. कारण डेन्सिटी ही काय असते? कमी असते. स्पीड ऑफ लाईट इन ग्लास 2 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड. पॉवर मी +8 मध्ये देतोय. लक्षात असू द्या स्पीड किती जास्त आहे. हे सुद्धा +8 आहे. स्पीड फार जास्त आहे. स्पीड ऑफ लाईट म्हणून म्हणतो आपण वीज ज्यावेळेस आकाशात चमकते पहिल्यांदा प्रकाश दिसतो नंतर आवाज ऐकू येतो. याचं रिझन काय असतंय? स्पीड ऑफ लाईट इज मोर ऍज कम्पेअर टू स्पीड ऑफ साऊंड. म्हणजे अति असते, एक्स्ट्रीमली हाय असते. आता 3 to the power 3 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड ही स्पीड एअर मध्ये होती. ती स्पीड अचानक कमी झाली. किती झाली? रिड्यूस होऊन 2 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड झाली. स्पीड एवढी कमी झाली आहे म्हणजेच काय? डायरेक्शन ऑफ लाईट काय होईल? चेंज व्हायला चालू होईल किंवा बेंड व्हायला चालू होईल. बेंड होईल. ठीक आहे. म्हणून काय असतं? स्पीड of the light in different medium is different. That's why the bending of light is occur when once the light is traveling from one medium to another medium, and that bending is nothing but refraction. Hence, the main factor to cause the refraction of light is nothing but speed of light in different medium is different. Clear? स्पीडची लाईट ही वेगवेगळी असते. ती स्पीड ऑफ लाईट एअर मध्ये जास्त आहे, ग्लास मध्ये कमी आहे. कारण ग्लासची डेन्सिटी रूट कॉज काय? तर डेन्सिटी हा रूट कॉज आहे. पण आपण डेन्सिटी बद्दल जास्त बोलत नाही. आपण काय बोलतो? ऑब्स्टॅकल. कुठल्याही गोष्टीला ऑब्स्टॅकल जर आले, रेजिस्टन्स जर आले तर ती गोष्ट काय होते? कमी जास्त होते किंवा स्वतःचं डायरेक्शन बदलते. एखादा स्मूथ असेल तर दोन्ही जर मूर्ख असतील तर काय होतील? भांडण होतील. रिझल्ट वेगळे वेगळे येत असतात. तोच कन्सेप्ट आहे. एका याची स्पीड काय? इथं स्पीड जास्त आहे, इथं स्पीड कमी आहे. मग त्याला भांडण करत बसत नाही. ग्लास फोडत नाही. तो काय करतोय? मार्ग बदलतोय त्याचा, दुसऱ्या मार्गाने जातो. ठीक आहे. यालाच म्हणलं जातं रिफ्रॅक्शन. म्हणजे मेन कॉज फॉर रिफ्रॅक्शन इज स्पीड ऑफ लाईट इन द टू मीडियम. ग्रेटर द अमाउंट ऑफ रिफ्रॅक्शन. जर रिफ्रॅक्शन जास्त असेल तर बेंडिंग सुद्धा काय होत असते? जास्तच होत असते. क्लिअर आहे? हो सर. फक्त आपण एका रे बद्दल बोलत नाही. असे बरेच रे असते. वेवलेंथ असते. इन्फिनिटी ऑफ रे स्ट्राईक करते. एकच रे येत नाही, बरेच रे येतात आणि ते स्ट्राईक करत असतात. ठीक आहे. बीम ऑफ लाईट म्हणतो त्याला आपण. ज्यावेळेस एकापेक्षा जास्त रे एकत्र येतील त्यावेळेस काय होतं? बीम ऑफ लाईट.
आता काय सपोज ही बीम ऑफ लाईट आहे, बीम ऑफ लाईट त्या ठिकाणी एंटर करत आहे, बीम ऑफ लाईट एंटर करत असताना पहिल्यांदा याला टच कोण व्हायलाय. आता व्यवस्थित चेक करा, तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर पुस्तकात बघा, क्लिअर होईल. सगळ्यात पहिल्यांदा ही रे किंवा हा पॉइंट टच करेल. हा पॉइंट टच केला त्यावेळेस त्याची स्पीड इथं 3 × 10⁻8 मीटर पर सेकंड होती. इथं स्पीड एकदम 2 × 10⁻8 मीटर पर सेकंड झाली. इथं चेंज झाली स्पीड. पहिल्यांदा याची झाली, नंतर याची, नंतर याची, नंतर याची, असं होत होत त्याची स्पीड इथपर्यंत चेंज झाली. मग नंतर एका सेम स्पीड मध्ये नंतर काय याची स्पीड ही युनिफॉर्म आहे थ्रू आउट द ग्लास. परत ग्लास मधून बाहेर निघत असताना सुरुवातीला कोण बाहेर येणार, हा पार्ट बाहेर आला, नंतर हा, नंतर हा, नंतर हा, नंतर हा, नंतर हा, म्हणजेच ही परत पॅरलल होऊन बाहेर. म्हणजेच एकापेक्षा जास्त वेग, म्हणजेच बीम ऑफ लाईट ज्यावेळेस एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर व्हायला चालू होईल, सगळ्यात तो काय होईल, पहिल्यांदा बेंड होईल, नंतर दुसरं सेकंड रे, नंतर थर्ड रे. जो इनिशियली टच केलेला आहे तो पहिल्यांदा बेंड होईल, नंतरचा नंतर लास्टला बेंड होईल. असे येऊन सगळे एकाच स्पीड मध्ये या बाउंड्री पर्यंत येतील आणि बाउंड्रीतून जो पहिल्यांदा बाहेर निघणार आहे तो पहिल्यांदा बेंड होईल, परत नंतर लास्ट साठी परत बेंड होईल. म्हणजे जेवढा पार्ट एंटर करेल तसाच पार्ट तो बेंड होत होत एकदा युनिफॉर्म स्पीड आल्यानंतर पुढे त्याच पाथ मध्ये तो ट्रॅव्हल करणार आहे. येते लक्षात ही कन्सेप्ट? हो सर. हो सर. लाइट वेव्स ट्रॅव्हल फास्टर इन एअर, ते फास्ट एअर मध्ये ट्रॅव्हल करत आहेत, बट स्लोअर इन ग्लास. अगेन दे ट्रॅव्हलिंग फास्टर इन द एअर. ठीक है, हाच कन्सेप्ट आहे. चेंज इन स्पीड ऑफ लाइट कॉजेस रिफ्रॅक्शन ऑफ लाइट और बेंडिंग ऑफ लाइट. कसं झाला, परत बेंड झालेला आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? हो सर. हो सर. आता स्पीड ऑफ लाइट, स्पीड ऑफ लेफ्ट साइड ऑफ बीम, आता ते सांगितलं लेफ्ट साइड ऑफ बीम काय इन्क्रीजेस अ लिटल बिट बिफोर द राइट साइड. हे पार्ट काय तेच जे मराठीतून एक्सप्लेन केलं तेच इंग्लिश मध्ये आहे. ते पहिल्यांदा टच केलेलं आहे म्हणून ह्याची स्पीड ही ह्याच्यापेक्षा लवकर चेंज होणार आहे. पहिल्यांदा कॉन्टॅक्ट मध्ये कोण आलाय ग्लासच्या, तो पहिल्यांदा स्पीड काय करेल आपली चेंज करेल, जो लास्टला येणार आहे त्याच्यापेक्षा. तेच इथं पण होणार आहे. आलं लक्षात? The speed of left side of the beam of light increases coming out of the glass slab into air. जसं इथून आता हे काय अशी पोझिशन आहे की इकडे ट्रॅव्हल व्हायला, ज्यानं इनिशियली सुरुवातीला कॉन्टॅक्ट मध्ये येणार त्याची स्पीड इथे कमी झाली, परत हे रे एकाच डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल झाले, परत हे पहिल्यांदा बाहेर कोण पडणार आहे, हा जर पहिल्यांदा बाहेर पडत असेल तर याची स्पीड इन्क्रीज होईल पहिल्यांदा आणि लास्टला याची स्पीड इन्क्रीज होईल. क्लिअर आहे? तेच फेनॉमेना एक्सप्लेन करते. हो सर. नेक्स्ट है ऑप्टिकली रेयर एंड ऑप्टिकली डेंसर मीडियम. ऑप्टिकली रेयर medium and optically denser medium. ऑप्टिकली रेअर मीडियम आणि ऑप्टिकली डेन्सर मीडियम. आता रेअर आणि डेन्सर हे कसं सांगू शकतात, ज्याच्यात स्पीड ऑफ लाईट जर जास्त असेल तो मीडियम कसला असेल, रेअर मीडियम असेल, ऑप्टिकली रेअर मीडियम असेल. आणि जर स्पीड ऑफ लाईट जर कमी असेल तर तो काय असेल, डेन्सर मीडियम असेल. सिंपल गोष्ट आहे, लक्षात ठेवा. जिथे ऑब्स्ट्रक्शन कमी आहे त्या ठिकाणी स्पीड जास्त असेल, जिथे ऑब्स्ट्रक्शन जास्त आहे त्या ठिकाणी स्पीड कमी असेल. स्पीड ऑफ लाईटला कंट्रोल करते. रेअर मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट जास्त असेल आणि डेन्सर मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट ही कमी असेल. म्हणून काय म्हणू शकतो मी,
if the speed of light is maximum, then that medium is said to be optically rarer medium. And if the speed of light is less, optically denser medium. Clear? हो सर. क्लियर आहे का? आता इथे काही कन्क्लुजन आहे. हो सर. फर्स्ट कन्क्लुजन लक्षात घ्या. when a ray of light travels from goes from rarer medium to denser medium, rarer medium to denser medium, it bends towards the normal. It bends. फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. काय म्हणतोय मी? if the ray of light goes from rarer medium to denser medium, then it bends towards the normal. म्हणजेच बघा, नॉर्मल पण काढू, इन्सिडेंट रे पण काढू. आता हा एअर आहे, ही ग्लास आणि स्ट्राईक झाला त्यावेळेस तिची बेंडिंग, कारण डेन्सिटी ऑफ एअर इज लेस ऍज कम्पेअर्ड टू ग्लास, त्यावेळेस इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल म्हणता येईल. म्हणजे हा कुठं बेंड व्हायला पाहिजे? नॉर्मलच्या जवळ बेंड व्हायला पाहिजे. हा आय असेल तर हा आर असेल. हा रे फ्रॉम द नॉर्मल. येतं लक्षात? रे कुठे बेंड व्हायला पाहिजे? टुवर्ड्स नॉर्मल, नॉर्मल कडे बेंड व्हायला पाहिजे. In case of when a ray of light comes from rarer medium to denser medium, but vice versa. म्हणजे काय? आता हे रे असा लिहिला होता. हा एअर आहे, ठीक आहे. आता ऍज्युम करा हा इन्सिडेंट रे आहे. कोणता रे इन्सिडेंट रे? हा इन्सिडेंट रे आहे ग्लास मधला. तो काय करायला रिफ्रॅक्ट होणार आहे